जी फलंदाजी आहे त्या फलंदाजीमध्ये आक्रमकता सुद्धा आहे आणि यस 15 मिनिटांचा विचार करायचा आहे. 15 मिनिटात 3 षटकं होणं गरजेचं आहे. हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने थोड्या अंशी लक्षात घ्यायचं आहे. नाहीतर शेवटच्या षटकामध्ये जी काही पेनल्टी मिळते त्याचा प्रत्यय अनेक वेळेला अनेक चौकार जाण्यामध्ये होतं. हे सुद्धा तेवढंच कराय. 4 धावा अद्यापर्यंत आलेल्या आहेत. आपण दोन्ही षटकांचं जे अनालिसिस आहे ना ते करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर एखादं चांगलं षटक येणं फार गरजेचं होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रिशा 11च्या बाजूने, की आत्तापर्यंत युवराज 11 संघाकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि ज्याला आपण म्हणतो ना की रिझर्व्ह बेंच स्ट्रेंथ, की हा बाद झाला की हा येईल, हा बाद झाला की हा येईल, हे ज्याला माहिती असतं ना त्याच्या विरुद्ध खेळणं थोडं अवघड होऊन बघतं. याही वेळेला बघा शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे पण फार गती नाही आहे. असे चेंडू अनेक वेळेला प्रसाद सर कोस्टल रोडवरती जाताना बघितलेत आपण, पण आज ते मैदानामध्ये फटक्यांची जे टायमिंग आहे ते साधलं जात नाही आहे. षटक संपतंय, यशस्वी षटक संपतंय, कारण या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या जातात. एकही वाईड नाही आहे, एकही नो बॉल नाही आहे. सो 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 22 धावा लागत आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 3 गडी बाद 22 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक टाकलं होतं अर्थात ऋषी शर्माने त्याच्यामध्ये 17 धावा देऊन 1 विकेट आपल्या नावावरती नोंदवली होती आणि दुसऱ्या षटकात निखिल बोळे आले, त्याने 2 विकेट घेतल्या 5 धावा खर्च करून. आता संघाचा कर्णधार विचार करेल की आपल्याकडे जे 2 ऑप्शन्स आहेत त्या 2 ऑप्शन्सकडे जावं आणि म्हणून त्याने यतीनच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. कारण भरोशाचा खेळाडू मग अशी सागर म्हणाले होते, कर्णधार जे आहेत ते म्हणाले होते की मला यतीनवरती तो कॉन्फिडन्स होता आणि म्हणूनच ऑप्शनमध्ये हा खेळाडू निवडला मी. त्याचं कारणसुद्धा होतं की त्याच्याकडे एक परफॉर्मर म्हणून मी बघतो आणि मला माहिती आहे की तो चांगली कामगिरी करेल आणि जी कामगिरी त्याने आता पहिल्या सामन्यात केले त्याहीपेक्षा तो बेस्ट कामगिरी तो करू शकतो. मग इंग्रजीमध्ये आपल्याला व्याकरणामध्ये एक प्रकार होता ना ज्याला आपण म्हणायचो की डिग्री नावाचा एक प्रकार होता. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरेटिव्ह डिग्री असे 3 प्रकार असायचे. मग त्या 3 शब्दांमध्ये आपण जायचो, गुड, बेटर, बेस्ट. तसा परफॉर्मन्स आता बेस्टकडे जावा अशी अपेक्षा असेल आणि ओमकारच्या सोबत सुद्धा तोच अपेक्षा असेल ना की ओमकारने सुद्धा जर पहिल्या मॅचला तो बेटर परफॉर्मन्स दिला होता तर त्यानेही या मॅचला बेस्ट परफॉर्मन्स द्यावा, कारण थोड्या अंशी डायनामिक अप्रोच येणं गरजेचं आहे. पण इथे मात्र पंचांचा इशारा आला, वाईटचा इशारा आला. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल, त्याच्यामुळे धावसंख्या पोहोचले 23 पर्यंत. 23 ऑन बोर्ड. 4 षटकामध्ये साधारण प्रसाद सर आपण या मैदानामध्ये पाहिल्या तर 60 धावा या सेफ नाही आहेत. अशा वेळेला किती धावा याव्या याचं गणित नक्की ओमकार मांडेल. गुड शॉट. या वेळेला टायमिंग साधलंय, चेंडू सरळ भिरकावून दिलाय ऑन साइडला, डोक्यावरून जातोय खेळाडूच्या आणि पंचांचा इशारा येतोय. हा विपुल या शब्दाचा मराठीमध्ये आपला अर्थ असा होतो भरपूर, विशाल. आणि विपुल मैदानामध्ये जेव्हा फलंदाजीला आलेत ना ते म्हणतात माझ्याकडे सुद्धा अशी विशाल कामगिरी करण्याची ताकद आहे आणि त्या ताकदीवरती मी खेळणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळून करण्याचा प्रयत्न, पण आता चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पण कॉल करूया नेक्स्ट मॅच टॉससाठी आणि हा अर्थातच असेल गणराज 11 खेतवाडी संघ विरुद्ध अजिंक्य 11. दोन्ही संघांच्या कर्णधाराने आपली लिस्ट अपडेट करायची आहे आणि त्याचसोबत लगेचच पहिल्या हाफमध्ये नाणेफेकीचं कौल करण्यासाठी आपण यायचं आहे. येऊनच थांबायचं आहे इथे. गणराज 11 खेतवाडी संघाचे कर्णधार आणि अजिंक्य 11 संघाचे कर्णधार या दोन्ही संघांच्या कर्णधारांना ही फर्स्ट अँड लास्ट सूचना असेल. नेक्स्ट बॉल. यतीन या वेळेला आखूड टप्प्याचे चेंडू टाकतो पण फिंगर रोल्स करतो. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही आहेत. सागरला वाटलं की हा चेंडू आपल्या कक्षात नाही आहे, पण अशा वेळेला 2 खेळाडूंना चकमा देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तो ते कर्णधार त्यांना असं वाटलं की हा चेंडू अर्थातच पाडेश मिडविकेटचे क्षेत्ररक्षक तिथे येऊन तो चेंडू गॅदर करतील, पण तोपर्यंत आउटफील्ड जी काही आहे ना ती या मैदानाची इस्लाम जिमखाना मैदानाची अतिशय फास्ट आहे आणि त्याच्यामुळे फलंदाजाला माहिती होतं की ते 4 धावा आपल्याला मिळणार आहेत. पण विपुलचं कौतुक करावं लागेल, बरोबर गॅपमध्ये खेळणं. मुंबईच्या ट्रॅफिकमधून ज्याला उत्तमरित्या गाडी काढता येतं तोच खरा चांगला पायलट असं आपण म्हणतो त्याला. अर्थात पायलट असंच शब्द प्रयोग करतो त्याला, ड्रायव्हर रोलमध्ये नेत नाही आपण त्याला. आणि त्या पद्धतीने आज ती भूमिका मैदानामध्ये बजावतोय तो विपुल राऊत.
ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा शफल झाले, पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये खेळला जातोय, गॅप मधून चेंडू फरार होतोय, आणखीन एक चौकार मिळतोय. पोचले 37 पर्यंत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बघा, एक फलंदाज आणि चांगला फलंदाज याच्यामध्ये काय अंतर असतं असं आपण जेव्हा विचारतो, त्याचं अंतर तुम्हाला विपुल सांगेल. एक फलंदाज धावा बनवतो आणि एक चांगला फलंदाज जेव्हा आवश्यक आहेत तेव्हा धावा बनवतो. 37 ऑन बोर्ड. या वेळेला मात्र दांडी गोल, फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर गेले, स्वतःसाठी जागा बनवत होते, पण अशा वेळेला चेंडू रीड करता येत नाहीये. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि स्वप्न देखील उद्ध्वस्त करतोय विपुलची. कौल करण्यासाठी यायचं आहे. शेवटचा कॉल आहे तुम्हाला. गणराज इलेव्हनचे संघ नायक इथे उपस्थित आहेत. अजिंक्य इलेव्हनचे कर्णधार आनंद दास कुठे असतील, नाणेफेकीचा कौल करायचा आहे आणि आपली खेळाडूंची यादी अपडेट करायची आहे. यतीन हळदणकरचं कौतुक होईल, कारण 2 चेंडूवरती 2 चौकार लगावल्यानंतर एक चॅम्पियन खेळाडूचा जो माइंडसेट असतो ना, तो माइंडसेट आज मैदानामध्ये प्रसाद सर आपल्याला अनुभवायला मिळाला. आणि ही आनंदाची गोष्ट आहे की ऑफ स्टंपच्या बाहेर ते शफल झाले होते, पण इतक्या वेगाने तो चेंडू टाकला ना की लेग स्टंप उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचं कारण सुद्धा आहे की एक असा फलंदाज जो मैदानामध्ये कुठल्याही बाजूला खेळू शकतो, तर त्याचं टायमिंग या वेळेला मिस केलं पाहिजे. मग त्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग ते म्हणतात ना की काहीतरी अनोखं करा, काहीतरी नवीन करा, पण ते कसं करायचं त्याच्यासाठी तुमचा परफॉर्मन्स 100% प्युअर असला पाहिजे. यातीन हळदणकरने ते मैदानामध्ये आज केलं. 37 या धावांवरती आणखीन एक फलंदाज, चौथा फलंदाज माघारी परतला विपुल राऊतच्या स्वरूपामध्ये, ज्याने आपल्या संघासाठी 18 धावा जोडल्या. आणि आता लोकेश वीर आलेत, जे अर्थात ओमकारला साथ देणार आहेत. ओमकार मोरे नॉनस्ट्राईक एंडलाच आहेत, 3 चेंडूंचा सामना केलाय, 5 धावांवरती खेळत आहेत. अकुट या वेळेला थोड्या अंशी का होईना भीमर चेंडू पाहायला मिळाला होता. असं वाटलं होतं की हा चेंडू फुल टॉस बोलून खेळून काढतील, पण तो बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहेत. पंचांकडून इशारा आला की हा नो बॉल असेल. सो एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. या नात्याने अर्थातच तो फ्री हिट वरती मोठा फटका येणार का, कारण आतापर्यंत 38 धावा आलेल्या आहेत. आनंदास यांना शेवटचा कॉल देण्यात येतोय. फायनल कॉल फॉर यू अँड युअर टीम. टॉस साठी यायचं आहे आपण. यतीन हळदणकर राईट मोर द विकेट, गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला पंचांना म्हणतोय फलंदाज की तो भरपूर बाहेर आहे, पण पंच म्हणतात की तो चेंडू बरोबर अर्थातच कक्षेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे तो वाईड बिलकुल नसणार आहे. तो अवे फ्रॉम द बॉडी होता आणि त्याचा बरोबर छान पद्धतीने वापर गोलंदाजाने केला. ब्रिलियंट बॉलिंग ज्याला म्हटलं जातं ना, ती गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या या काही चेंडूंमध्ये. षटक संपलंय. येस, 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालाय, बरोबर ना. आणि त्याच्यामुळे एक खेळाडू हा अर्थातच तुम्हाला आता सर्कलमध्ये आणावा लागेल. 19 मिनिटं झाली. तीन षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती आल्यात आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आपल्याकडे मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. पण आज मैदानामध्ये ते शेवटच्या षटकामध्ये कोण ते कार्य करणार आणि ते कोण कार्य पूर्ण करणार, कारण 6 चेंडूंमध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रिशा 11 संघाकडून गोलंदाजीला येतोय विशाल. आणि ओमकार समोर आहेत. ओमकार या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर गेले. पुन्हा एकदा सेम सीन पाहायला मिळतोय, आता मात्र डावखुऱ्या फलंदाजाच्या रूपाने आणि फलंदाजाची दांडी गुल.
ती समालोचक मित्र प्रमोदजी साटम म्हणाले होते की अक्रॉस द लाईन खेळणं आणि त्याच वेळेला चेंडूच्या मेरिटवरती खेळणं हे दोन्ही गोष्टीमध्ये प्रचंड भेद आहे आणि तो मैदानावरती ओळखता आला पाहिजे. युवराज इलेव्हन संघाला एक शेवटची सूचना मी करत आहोत. जसं आपण बघतो की ओव्हर रेट न राखल्यामुळे आपण पेनल्टी देतो, इथे बॅटिंग टीमला पेनल्टी लागू शकते. आम्ही मागचे 2 ते 3 बॅट्समन ऑब्झर्व करतोय की बॅट्समन बाउंड लाईन येईपर्यंत बॅट्समन क्रॉस होत नाहीये. ही शेवटची सूचना युवराज इलेव्हन संघासाठी. युवराज इलेव्हन संघातील फलंदाजांना आता मात्र पूर्णपणे स्तब्ध राहावं लागतंय आणि त्याचं कारण सुद्धा आहे ना बघा, की अचानकपणे गरमीमध्ये घाम फोडण्याची कामगिरी या गोलंदाजाने केले आणि ती का केले त्याचं कारण आहे की काहीशा चुका अंगलट आल्यात आणि ज्याचा मगाशी उल्लेख प्रमोदजी साटम यांनी केला होता ना, तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. अक्रॉस द लाईन खेळून गुड बॉलिंग याही वेळेला आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर आले फलंदाज जरूर, त्यांना फ्रंट ऑफ द विकेट खेळायला भाग पडलं. ऑफ स्टंपला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये करतात आणि त्याच्यामुळे विशालने 2 चेंडू टाकलेत, एक विकेट स्वतःच्या नावावर आणि रन काही येत नाहीये. याही वेळेला पाहिलं आपण फलंदाज अक्रॉस लाईन जातात, रन बनवण्याचा प्रयत्न होतोय आणि आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. या षटकात दुसरा फलंदाज बाद होतोय. एक फलंदाज बाद होताना पाहिला पण शेवटच्या षटकामध्ये काय बघा, नेहमी आपण म्हणतो ना की ते एक वाक्य मला आठवतंय, नेहमी मी माझ्या समालोचनामध्ये वापरतो पण ते वाक्य मुळात क्लाइव्ह लॉईडचं आहे. ते वाक्य असे की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. आज हे खरं आहे. 3 चेंडूमध्ये 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत आणि एकेरी धाव जरूर आली चौथ्या षटकामध्ये किंवा ती लोकेश दुसरा घेण्याचा प्रयत्न नक्की करतोय. त्या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज बाद होणार आहे एक आणि ती अर्थातच विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल ती लोकेशलाच. स्पर्धेमध्ये आतापर्यंत चौकार बसत होते, षटकार पाहायला मिळत होते, आतिषबाजी वगैरे जे फलंदाजांसाठी आपण सारे शब्दप्रयोग करतो ते सगळे करून झाले होते. पण गोलंदाज म्हणतात थोडं आता पिक्चर आमच्या बाजूने वळलाय आणि त्याच्यामुळे आमचा अंक सुरू झालाय. बघा नाटकाचे कसे आपले 2 अंक असतात. पहिल्या अंक एखादा थोड्या अंशी का होईना तो रोमॅन्टिक झाला किंवा मजेदार झाला की दुसऱ्या अंकामध्ये काहीतरी सस्पेन्स लपलेला असतो ना, हा सस्पेन्स मैदानात पाहायला मिळाला. बघा एक धाव आले, जोरदार अपील केलं गेलं पण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल अशीच परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे प्रसाद सर 5 चेंडू आतापर्यंत झालेत. 5 चेंडूंमध्ये 2च धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. लेग बाईच्या स्वरूपामध्ये असेल आणि एक एकेरी धाव असेल आणि त्याच्यामुळे धावफलकावरती धावा किती लागल्यात तर 40 धावा लागलेल्या आहेत. 7 गडी बाद 40 धावा, 40 फॉर लॉस ऑफ 7 विकेट्स. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 3 षटकानंतर 38 होत्या, तिथून 50शी गाठेल असं स्वप्न रंगवलं गेलं होतं पण सारीच स्वप्न खरी होत नाही ना. हे कदाचित या वेळेला प्रिशा 11 म्हणत असावं आणि त्याच्यामुळे स्वप्नामध्ये अडथळे आणले जाऊ शकतात, मार्गात अडथळे उभे केले जाऊ शकतात आणि ते उत्तमरित्या त्यांनी दाखवलं आणि त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये 3रा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 42 धावा धावफलकावरती लागतात. अनिकेत जी मयेकर, आपण मंदार यांच्यासोबत जरा संपर्क साधायचा आहे. अनिकेत जी मयेकर, 42 धावा धावफलकावरती लागतात. 8 गडी बाद 42 धावा लागतात. युवराज 11 संघ या सामन्याची सिच्युएशन मित्रांनो अशी आहे
प्रिशा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. निर्णय घेतला की आपण मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणार. पहिल्या 2 चेंडूंवरती 12 धावा येतात आणि त्याच्यामुळे मग प्रिशा 11 संघ या मैदानामध्ये ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये फक्त 50च धावा दिल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाला, त्यांना अधिक धावा द्याव्या लागतील असं युवराज 11नी परिस्थिती निर्माण केली होती. पण जे दिसतं ते सगळंच काही सोनं नसतं, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. हे मराठी म्हणी काही वेगळ्या नाही आहेत आपल्या, त्या अनेक वेळेला आपण ज्या काही वापरतो ना त्या सत्य रूपामध्ये मैदानामध्ये अनुभवायला मिळाल्या. कारण पुढच्या चेंडूवरती मग त्याच्यानंतर विकेट्स येताना पाहायला मिळाल्या आणि मग 4 षटकामध्ये परिस्थिती अशी आली. 42 धावा धावफलकावरती आल्या. 8 गडी बाद 42. टॉस झाला. गणराज 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नेक्स्ट मॅचसाठी असेल लुजर मध्ये तो सामना असेल. त्यांना दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. 42 धावा झाल्या. 43 अर्थातच लक्ष उभं केलंय, पण अशा वेळेला समालोचनामध्ये होईल बदल. ऐकूया महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि गेले कित्येक वर्ष ज्याने संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्पर्धा करत असताना यावर्षी एक अतिशय भव्य दिव्य तुम्ही टर्म प्लॅन घेतलाय का? जर तुमची स्वतःची गाडी आहे तर तुम्ही कार इन्शुरन्स काढलाय का? आणि हो, त्याच सोबत तुम्ही पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी घेतली आहे का? तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता का? आताच्या या सिच्युएशन मध्ये तुमची SIP चालू आहे का? तुम्ही तुमच्या चाइल्ड साठी फ्युचर प्लॅनिंग केलंय का? अरे बाबानो, तुम्ही तुमच्या म्हातारपणीसाठी काहीतरी फंड ठेवलायत का? तुम्ही RBI बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करता का? तुमची इन्व्हेस्टमेंट ही सिक्युअर्ड डिबेंचर मध्ये आहे का? तुम्हाला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे का? आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि हो, आमचं इंस्टाग्राम पेज आहे, त्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच सर्व संघ मालकांचे. अँड थँक्यू सो मच संदीप जगे. या अगोदर आपण त्यांचा आवाज इथे ऐकला पहिल्या सत्रामध्ये कॉमेंट्री करत असताना. आपण आता बोलूया सेकंड इनिंगमध्ये. दुसरं सत्र इथे सुरू होते. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. प्रिशा 11ने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आपण बघितली, त्यांची बॅटिंग नाही गोलंदाजी बघितली. युवराज 11ची फलंदाजी आपण बघितली. धावसंख्या फक्त आणि फक्त 42 धावा. खास करून उल्लेख करेन ऋषी शर्मा षटक क्रमांक पहिल्या 17 धावा येऊन सुद्धा 1 विकेट त्यांनी काढली. पण निखिल बोलेचं जे अप्रतिम कमबॅक आपण जे बघितलं, 2 षटकामध्ये धावसंख्या जर आपण बघितली तर 33 धावा आल्या होत्या. आणि हे होऊन सुद्धा नंतरची 2 षटकं जर आपण बघितली, म्हणजे जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून षटक टाकलं गेलं तेव्हा धावांचा वर्षाव बघायला मिळाला. आणि जेव्हा आपण PJ हिंदू जिमखाना एंडकडून गोलंदाजी जेव्हा बघितली तेव्हा दबाव बघायला मिळाला फलंदाजांवर. म्हणजेच काय, षटक क्रमांक 2 मध्ये निखिल बोले षटक 5 धावा 2 विकेट आणि निर्णय षटकामध्ये विशाल कवैया अवघ्या 3च धावा आणि 2 रनआउट आपण त्या षटकामध्ये बघितले. तर बघायचं आहे 43 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. संघाचा संघनायक मोहित म्हात्रे, जो डावखुराताचा अत्यंत दर्जेदार गोलंदाज अशी ख्याती आहे खेळाडूची, तो सज्ज होतोय. आणि डावाची सुरुवात करण्यासाठी स्ट्रायकिंगला समीर मोरे आणि समीर मोरेच्या सोबत बॅटिंगसाठी उतरलाय दत्ता गवारे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू बॉटम हँड, क्या बात आहे, कॉपी बुक स्टाईल, हाफ वॉली आणि देन ड्राईव्ह. थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी, फंबल आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट. समीर स्वतःचा खातं उघडतो एका धावेने. टाइम नोट करा. आपण बघतो की बरोबर 11:57 सेकंड इनिंग सुरुवात झाली आहे. 11:57. आज वेळ सुद्धा तेवढीच महत्त्वाची. आपण जर बघितलं तर काल 4 वाजता एक्झॅक्टली मॅचेस थांबल्या. याच इस्लाम जिमखानाच्या मैदानावर इफ्तार पार्टी होती. अखिलेश यादव सारखा एक दिग्गज नेता सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यामुळे बराच वेळ गेला होता. त्यामध्ये 4-4.25 तास आपले वाया गेले होते. आणि त्या मुवमेंटला बघितलं की सामने कमी झाले काल. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, कनेक्शन बघा, आवाज बघा, टक्काचा साऊंड, सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार.
वेगाचं उत्तर वेगानेच दिलंय. मागच्या सामन्यात जर आपण बघितलं तर आकडे काही खास नव्हते, खातं सुद्धा उघडलं नव्हतं, पण इथे मात्र एक चौकार एक षटकार. ब्राईट स्टार्ट बाय दत्ता गवारे. धावसंख्या आपण बघतोय ती 11 धावा, 11. फुल टॉस बॅक टू द बॉलर. चांगला टायमिंग केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू अत्यंत वेगाने घरंगळत निघून जाते सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक अजून एक दर्जेदार फटका, चौकार. सो 15 ऑन द बोर्ड. एक षटकार, 2 चौकार लागोपाठ, बॅक टू बॅक. वारंवार हे फटके आपण दत्ताच्या बॅटमधून बघतोय. ऑनसाइडला प्लेस केले त्या क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. बॅट्समनच्या समोर आपण जी लाईन बघतोय पॉपिंग क्रीज, ती आपण सरळ रेषेमध्ये दोन्ही एंडला जर खेचली तर विकेट किपरच्या समोर त्या ठिकाणी एक अर्ध सर्कल तयार होतं त्याच्या मागे. आणि त्या ठिकाणची जी फिल्डिंग पोझिशन आहे, पॉईंट आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, गली आहे, थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, लॉंग स्टॉप आहे, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅक गली, स्क्वेअर लेग. या ठिकाणी चेंडू कधीही वेगाने येऊ शकतो, कधीही तुम्हाला चकवून जाऊ शकतो. अशा मुमेंटला तुम्हाला डोळ्यामध्ये अक्षरशः तेल घालून फिल्डिंग करावी लागते. तेच बघायला मिळेल त्या ठिकाणी. थोडीशी मिसफिल्ड आणि झेल सुटला. फुल टॉस, रबर स्टॅम्प, सीमारेषे बाहेर. एका षटकाच्या अखेरीस सुरुवात खूप चांगली, सुरुवात खूप दमदार आणि 43 धावसंख्याचा पाठला किती करत असताना समीर आपण जर बघितलं तर मागच्या मॅचमध्ये एक षटकार त्याने मारला होता, पण नंतर तो बाद झाला. पण इथे मात्र अप्रतिम टायमिंग केलं या फटक्यावर आणि पॅरलल स्ट्रोक, जास्त उंची नव्हती या फटक्याला, पण रिझल्ट खूप चांगला. अर्धा डझन धावा तिथे मिळाल्या आणि तब्बल 22 धावा एका षटकाच्या अखेरीस. कॅप्टनच्या विरोधात आक्रमक पवित्रा, कॅप्टनच्या अगेन्स्ट. आणि दोन्ही आपण बघतोय की दोन्ही फलंदाज लयलूट करतात आपल्या बॅटमधून फलंदाजीची, शॉट्सची. आणि काय फटकेबाजी सुरू आहे. दत्ता मात्र एक षटकार, 2 चौकार, त्याची वैयक्तिक कामगिरी 15. तर समीर एक षटकारच्या मध्ये वैयक्तिक खेळतो 7 वर, धावसंख्या 22. एकही एक्स्ट्रा आतापर्यंत या षटकामध्ये नाही आहे. आणि एका षटकाच्या अखेरीस मोहितच्या विरोधात आले त्या 22 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये पीजे हिंदू जिमखाना एंड कडून गोलंदाज सज्ज होईल. लोकेश वीर. हो, चेंज ऑफ आहे सुद्धा. पहिला चेंडू आपण बघतोय थोडासा लेग कटर लेफ्ट हँडरसाठी बाहेर निघतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी होते. मातीची विकेट आहे, मातीची खेळपट्टी आहे आणि त्याच्यावरून बघतोय की ती मात्र थोडासा चेंडू लेग कटर होतोय, बाहेर निघतोय आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. फैजान एसटीच्या मागे. आज फैजानची बॅट तळपली नाही या मैदानावर, त्याची बॅटिंग झाली नाही. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की अटॅकिंग बॅटिंग केली, सामन्याचा पुरस्कार त्याने पटकावला. पुढचा चेंडू ऑन साइडला फ्लिकचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओमकार मोरे चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे. दत्ताने एकच धाव समाधान मानावं लागेल. म्हणजे ज्या फलंदाजांनी मागच्या मॅचमध्ये संधी आपण बघितलं की अक्षरशः आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणली होती. चला, तिसऱ्या पंचांना रेफर केलंय या साधिक राजापूरकर. ॲक्शन चेक केली जाईल. इथे मात्र गोलंदाज लोकेश वीरची. आतापर्यंत आपण जर बघितलं तर काल मला असं वाटतं कुणाल अर्धा डझनपेक्षा जास्त गोलंदाज ब्लॅकलिस्टेड झाले त्या स्पर्धेमध्ये. त्यांच्या गोलंदाजीवर जेव्हा आक्षेप घेतला गेला, आक्षेप सिद्ध झाला आणि जवळजवळ अर्धा डझनच्या वरती गोलंदाज आतापर्यंत ब्लॅकलिस्टेड झाले त्या स्पर्धेमध्ये. आणि त्या मोमेंटला बघतोय की मुख्य पंचाने नदीमने, इथे मात्र जे पंच आहेत त्यांनी मात्र निर्णय सोपवले सादिक राजापूरकर यांच्या खांद्यावर. नो बॉल. स्पर्धेमध्ये आता लोकेश वीर गोलंदाजी करू शकणार नाहीये. इट्स अ चकिंग. आणि अजून एक खेळाडू त्या लिस्टमध्ये ॲड होतोय. म्हणजेच काय तर पेनल्टीच्या 3 धावा, नो बॉलची 1 धाव, अशा एकूण 4 धावा आता स्कोअर कार्डवर ऍड केल्या जातील. धावसंख्या
एकूण 5 धावा आपण ऍड करूया, कारण बॅट्समनने त्या चेंडूवर 1 धाव घेतली होती. एक नो बॉलची 1 धाव, पेनल्टीच्या 3 धावा आणि बॅट्समनने धावून काढली 1 धाव, अशा एकूण 5 धावा आता स्कोर कार्डवर आपण ऍड करूया. थँक्यू कुणाल. ते कुणाल मला माहिती देत आहेत आणि सांगतायत की एकूण धावसंख्या 5च्या मदतीने 28. चला जास्त वेळ घेऊ नका. आतापर्यंत मी सर्व संघनायकांचं संघ मालकांना ॲप्रिशिएट करतो की पंचांच्या निर्णयाच्या विरोधात आतापर्यंत कोणीही आवाज उठवलेला नाही आहे आणि आपण बघतो त्या ठिकाणी पंचांचा आदर त्यांनी केला आहे, पंचांचा निर्णय त्यांनी ॲक्सेप्ट केला आहे. 27 थोडीशी दुरुस्ती करतोय. आमचे कुणाल आहेत तिथे गुणसंख्या लेखक, ही सुद्धा तुम्हाला माहिती देतोय. कुणाल आचरेकर मल्टिपल रोलमध्ये आहेत आणि 27 धावा झाल्या आहेत. ब्लॅक लिस्टेड झाला आहे गोलंदाज म्हणजेच लोकेशवीर आणि बघायचं हे षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी करण्यासाठी पीजे इंदू जिमखाना एंडकडून योगेश जाधव. सामना सुरू करा. फ्री हिट बॉल असणार आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट समीर मोरेसाठी. सिंगल घेतली होती, सिंगल, एक नो बॉलची 1 धाव आणि त्यानंतर पेनल्टीच्या 3 धावा, अशा 5 धावा आपण स्कोर कार्डवर ऍड केलेल्या आहेत. 27 धावा धाव फलकावर. स्ट्रायकिंगला समीर. फ्री हिट बॉल थांबून एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. इनसाइड एज कॉट बिहाइंड, पण इथे मात्र झेल ग्राह्य धरला जाणार नाही कारण फ्री हिट बॉल होता. चकावलं होतं योगेश आढावने या चेंडूवर. समीरला थोडासा ज्युसी फुलटॉ चेंडू होता, बॅटच्या बरोबर खाली आला होता पण थेट विकेट किपरकडे बॅटची एज घेऊन निघून गेला. विकेट किपर आता क्लोज उभा आहे फैजान एसटीच्या मागे. आढावा योगेशने त्याला पुढे बोलवलंय. लक्षात ठेवा वेळ ही महत्त्वाची आहे. पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल ताबडतोब जर जास्त तुम्ही वेळ घेतला तर. बॉटम हँड हलक्याने प्लेस केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. क्षेत्ररक्षक डी मध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. क्या बात आहे. आखो में इशारा. कौतुक करे मी दत्ताचं. डेंजरकडे दत्ताला धावायचं होतं, दत्ताने रिस्क उचलली. सांगितलं समीरला 2 धावा होऊ शकतात, वी कॅन डू इट आणि या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 29. 43 धावांचं आव्हान डोळ्यासमोर घेऊन ग्राउंडच्या मध्ये उतरले दोन्ही फलंदाज आघाडीचे प्रेशा 11 संघाचे. पुढचा चेंडू योगेशचा. शॉट ऑफ लेंथ आहे आणि क्या बात आहे. तुटून पडला अक्षरशः या चेंडूवर. समीर मोरेचा ब्रँडेड स्ट्रोक. सीमारेषेवर षटकार. रोहिल हलकीशी बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला आणि तोपर्यंत समीरने कंप्लीट केली ती 1 धाव या चेंडूवर. धाव संकेत बर विदाउट लॉस 36. धावा 36. कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे ग्राउंडवर प्रेशर 11 संघाचं आणि त्यानंतर भरपूर सारे फलंदाज आहेत. निखिल बोले आहे, सागर मोतीवारस आहे, त्यामुळे स्क्वॉड खूप चांगला आहे संघाचा. हा चेंडू भीमर ओव्हर द वेस्ट नाही, ओव्हर द चेस्ट हा चेंडू होता, कारण जवळजवळ छातीच्या वरून खांद्याच्या वरून चेंडू निघून गेलाय आणि भीमर चेंडू म्हणजे समोरच्याला बिमार करणारा चेंडू आहे, त्यामध्ये इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण बॅट्समन प्रयत्न करतात की त्याच्यावर जास्तीत जास्त धावा यायला पाहिजे. नेक्स्ट बॉल नो बॉल. त्यानंतर हा फ्री हिट समोर ऑफर केलाय लॉंग ऑफ मध्ये. ते क्षेत्ररक्षक आहे, झेल तर पकडला पण फ्री हिट बॉल होता. मोहित विसरून गेलाय. थोडा वेळ तो सेलिब्रेट करत होता की झेल इथे पकडलाय, पहिली विकेट आपल्या हाताला लागली आहे, पण त्याला लगेच लक्षात आलं की हा फ्री हिट बॉल सुद्धा होता, पण इथे मात्र विकेट मिळणार नाहीये. आणि आपण हे चित्र या मॅचमध्ये 2 वेळा बघितलंय संदीप की फ्री हिट बॉलवर दोन्ही फलंदाज कॅच आउट झालेत. एसटीच्या मागे आपण बघितलं मागाशी समीर आउट झाला होता, पण इथे मात्र फ्री हिट बॉल होता, त्यामुळे फलंदाजाला बाद दिलं नाहीये. इथे सुद्धा आपण बघितलं की फ्री हिट बॉल होता, झेल पकडला तो मोहित नाही. तर एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली ती 38 धावा धावफलकावर.
नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही संघ रेडी राहायचं आहे, आपल्याला लगेचच सामना सुरू करायचा, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. लुझिंग टीममध्ये ही मॅच सुरू होईल. गणराज 11 आणि अजिंक्य 11 दोन्ही संघाचे संघनायक खेळाडू. लगेच मॅच सुरू करायची आहे, वेळ खूप कमी, अवधी खूप कमी आजच्या दिवसामध्ये. आपला आज एकूण 16 सामने, काल आपण फक्त 12 सामने कव्हर करू शकलो. प्रत्येक वर्षी आपला टार्गेट असतो पहिल्या दिवशी आपण 15 सामने कव्हर करतो, पण 3 मॅचचा जो लॅप्स आहे तो आपल्याला आज कव्हर करायचा आहे. गोलंदाज तुषार लोंढे गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँडर समोर, लेफ्ट हँडेड बॅट्समन, ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे असणार. धावसंख्या आपण बघतो ती 38. 5 धावेची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 बॉल अँड 5 टू विन. फुल टॉस आणि सामना समाप्त, फिनिश. षटकार नोंदवला, षटकाराची मोहर त्या चेंडूवर आणि MS धोनी स्टाईल मॅच फिनिश. अभिनंदन प्रेषा 11. दोन्ही संघांनी एकमेकांसमोर आपल्या खेळाडूंसोबत शेक हँड करायचा आहे.